सारं स्वागत करतोय। तर आम्ही दोघी रेडी झालोय कारण आता आम्हाला जायचं आहे। आज पौर्णिमा आहे, त्यानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे। तर एका ताईच्या घरी जायचं आहे। तर तिकडे सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। नीरूचे पप्पा येत नाही कारण त्यांची मीटिंग आहे, त्यामुळे मग आम्ही दोघी चालले। जर त्यांची मीटिंग लवकर आटोपली तर ते सुद्धा आम्हाला जॉईन करणार आहे। तर बाहेर धो पाऊस चालू आहे आणि आम्हाला अगदी थोडंसं दूर जायचंय। तर मग म्हटलं चला जाऊयात आणि ब्लॉग सुद्धा सुरू करूयात। खूप दिवस झाले ब्लॉग आला नाही आणि चला पटकन जाऊयात आणि नक्कीच तुम्ही सुद्धा नक्की बघा की आम्ही कुठे चाललोय। चल न्यू, तू यायचं का सोबत? चल चला, तर मग जातो आम्ही आता। कुठे चाललो आपण? कुठे चाललो? बर, तिचा सगळा जीव पप्पा मध्ये अडकलेला आहे आणि आता आम्ही पावसातच चाललो आहे ना ग? पावसातच चाललो ना आपण। बाहेर बघा अगदी धो पाऊस चालू आहे आणि आम्हाला फक्त त्या बिल्डिंग मध्ये जायचंय। सोलो होतच जातो। तर आमच्या सोसायटीमध्ये वर्षावास चालू आहे। तर वर्षावासानिमित्त प्रत्येक पौर्णिमेला एका जणाच्या घरी असा उपक्रम राबवला जात आहे। यामुळे मग कुठेतरी आपल्या कानावरती सुद्धा चांगल्या गोष्टी पडतात आणि त्यासोबतच मुलांचं प्रोत्साहन वाढण्यासाठी मुलं सुद्धा त्यांची जी काही कला आहे ती तिथे प्रेझेंट करतात। तर हा खूप छान उपक्रम राबवले आहे सोसायटीची जी कमिटी आहे त्यांनी आणि प्रत्येकाच्या घरी आहे। तर दुसऱ्या दिवशी थेट मी सगळे कपाटातले कपडे काढले। तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलवरती बघायला भेटेल की आपण दिवाळीची एक सिरीज सुरू केली आहे। जसे दिवाळी फराळाची एक सिरीज असते तशी आपण साफसफाईची चालू केलेली आहे। कारण दसरा दिवाळी म्हटलं तर आपण आपलं घर आणि आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपरा हा व्यवस्थित साफ करतो। तर यावेळेस मी ना बेसिक पासून सुरुवात केली आहे। म्हणजे आधी अशी गोष्टी ज्या आहेत ते साफसफाईला घेतल्यात की ज्या आता दिवाळीला 1 महिना आहे तरी सुद्धा त्या घाण झाल्या पाहिजे। म्हणजे आणि त्या ज्या गोष्टी आहेत आपण 1 महिन्यानंतर फक्त आपल्याला वरून पुसायच्या आहेत, कारण आता 1 महिना आहे त्यामुळे धूळ होऊ शकते। तर आतून आधी आपण सगळं साफ करून घेऊयात आणि ज्यांना टाइम खूप जास्त लागतोय, टाइम टेकिंग आहे, जसे की फ्रीज क्लीन करणे असेल, कपाट वगैरे व्यवस्थित रचणं असेल, कारण आता किती नाही म्हटलं तर जेव्हा आपल्याला कपडे लागतात आपण गडबडीत असतो, काढतो आणि तसेच कोंबून देतो। ते कपाट आवरल्यानंतर जास्तीत जास्त एखादा हप्ता चांगलं राहतं, त्यानंतर ते पुन्हा अस्तव्यस्त होतं। त्यामुळे आधी मी काय केलं आहे, दोन्ही कपाटा आवरायला घेतलं आणि डेडिकेटेड म्हटलं आज एक पूर्ण दिवस आपण यालाच देऊयात, भले कितीही वेळ लागो। तर सगळ्यात पहिले घरी उठून जे आहे आदल्या दिवशी सगळे कपडे बाहेर काढून घेतले होते। त्यानंतर मग व्यवस्थित पुसून घेतलं। रात्रभर कपाट तसंच उघडं ठेवलं कारण आता पावसामुळे इतका कुबट वास आहे की विचारूच नका। त्यामुळे मग मी सरळ ओपन ठेवलं। तसं मी ना कुबट वासात जाण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करते आणि त्या इफेक्टिव्ह सुद्धा आहेत, पण मला असं होतं की मला साफच करायचं तर मग मी काहीच रेमेडी करणार नाही। त्यामुळे दोन्ही कपाट मी आवरून घेतले। चांगलं रात्रभर मी फॅन सुरू करून उघडेच ठेवले, सगळा कुबट वास गेला। त्यानंतर बघा मी काय केलं तर डिशवॉशर पाण्यामध्ये टाकून आणि कम्फर्ट टाकलं, म्हणजे स्मेल चांगला येईल आणि व्यवस्थितरित्या पुसून घेऊन पुन्हा सुकू दिला आणि नंतर सगळं आवरून घेतले, घरातले काम, आंघोळ वगैरे केली आणि नंतर पुन्हा मोर्चा वळवला, तो म्हणजे इकडे। त्यानंतर ना मी नवीन जेव्हा कपाट घेतलं होतं तेव्हा हे असे ऑर्गनायझर मागवले होते। एक ऑर्गनायझर चांगलं कामी आलं तर ते म्हणजे हस्बंडचे सॉक्स वगैरे सगळं, नॅपकिन्स वगैरे ठेवण्यासाठी। पण हे जे दुसरं आहे याच्यात काय ठेवू, तर मग सरळ म्हटलं चला माझे जे काही सॉक्स आहेत किंवा असे छोटे छोटे स्कार्फ असतात, आपले इनर शूज आहे, सगळे याच्यात ठेवू। प्रॉब्लेम असा आलाय की यामध्ये अजून छोटे सुद्धा मिळतात, पण मग ते 2च्या पॅकमध्ये होते आणि ऑफ सुद्धा होतं, त्यामध्ये बऱ्यापैकी डिस्काउंट होतं म्हणून मी हे घेतलं होतं। पण याला ना थोडी जागा लागते, त्यामुळे छोटे मोठे तुम्हाला असेल जागा तर या पद्धतीने घेऊ शकता। पण खूप छान ऑर्गनायझर आहे। त्यानंतर सगळ्या घड्या करून ठेवल्या, ज्या गोष्टी मला फेकून द्यायच्या आहेत। म्हणजे आता काही काही कपडे असे आहेत की त्याला स्वयंपाक करत असताना तेलाचे डाग घाललो तरी पण मी घालते का तर मला आवडतं। तर अशा पद्धतीने सगळे वेगवेगळे केले, सगळ्या कुर्तीज वेगळ्या केल्या तर रोज वापरायच्या वगैरे अशा की, आणि अशा पण वेगळ्या केल्यात की ज्या आता चालतात थोड्याफार 1-2 महिन्यानंतर मग टाकून देऊ। नंतर टी शर्ट वगैरे सगळं वेगळं केलं, म्हणजे वेगवेगळे जेव्हा जे लागेल तेव्हा ते मी फार इझिली काढू शकते।
त्यानंतर 2 पीस सुद्धा वेगवेगळे ठेवलेले आहेत आणि काही नाईट पॅन्ट्स लॅगीज वेगळ्या ठेवल्यात, पॅन्ट वेगळे ठेवलेले आहेत कारण आपल्याकडे कुर्तीच असतात तर त्याखाली लॅगीज पटकन सापडावं म्हणून. आणि असे कपडे आहेत जे आता मला खरं टाकून द्यायचे, डोनेट वगैरे सुद्धा करायची गरज नाही कारण त्याची अवस्था तशी नाही आहे. एकतर मग हे गोधडीमध्ये जाईल नाही तर मग जाळून टाकावे लागतील या पद्धतीने. आणि मी साड्या ज्या आहेत त्या कम्प्लिटली वेगळ्या केलेल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने दुसऱ्या कपाटात ठेवल्या कारण साड्या आपण जास्त नेहमी घालत नाही म्हणून. आणि हे कपाट सुद्धा सगळ्यात पहिले आवरून घेतलं. बघा ह्या पद्धतीने सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे. दुसरा जो आहे तो बघा इथे ऑर्गनायझर ठेवलाय, या पद्धतीने मी रचून ठेवल्यात. आता ह्या ज्या बास्केट आहेत ना ह्या गेल्या, त्याला आता 4 वर्ष झालेत पण मला असं वाटतं की चला चालतात अजून म्हणून चालवते. त्यानंतर बघा अशा बास्केट 3च्या सेटमध्ये येतात. मी सगळे प्रोडक्ट पॅक केले तर हे सुद्धा यामध्ये सगळी ज्वेलरी ठेवली आर्टिफिशियल. आणि हे बघा मला खूप जबरदस्त आवडलं. हे तसंच ठेवले असेल तर नुसतं बॉटल दिसले असते पण हे खूप छान ऑर्गनायझर आहे. तुम्ही नक्की परचेस करा. हे असंच मी म्हणेल तुम्ही किचनमध्ये सुद्धा करू शकता. वरती सगळं जे आहे नेबुलायझर, स्पिग्नोमॅनोमीटर, औषधी गोळ्या ज्या गोष्टी फ्रिक्वेंटली लागत नाही त्या आहेत. निर्वीचं डायपर आहे जे की मी अर्धच यूज केले तर ते तसेच पडून राहिले. आता तिला डायपर फ्री केलेलं आहे त्यामुळे त्याचा यूज कसा करावा ते समजत नाही. आता ते ठेवून ठेवून ते एक्सपायरीपर्यंत जाईल. सो बघूयात आता कसं होतं काय होतंय. सो या पद्धतीने सगळं व्यवस्थित क्लीन केलेलं आहे आणि व्यवस्थित रचून ठेवलंय. न्यू काय करते? शी झाला तुझा पाय? मग पाण्यात ठेवलं का? बर आता चांगलं झालं का मग ठेव पाण्यात. मी पाण्यामध्ये ठेवले होते पाय म्हणून मग ती पण आली. त्यानंतर मी मेशोवरून हे थोडंसं डेकोरेशनचं मागवलं होतं. मला खूप दिवसाचं हे घ्यायचंच होतं आणि त्यामध्ये ना असं डबल साइडेड सेलोटेप होतं जे की फॅन लावल्यानंतर हे पडून जात होतं. पण म्हटलं चला बघूया, त्यासोबत दिलेच तर मग ट्राय करून बघूयात अशा पद्धतीने. पण 2 तर व्यवस्थित बसले पण त्यानंतर जसा फॅन चालू केला 2 पळून गेले. मग म्हटलं चला हे असंच जमणारच नाही. एकतर मग याला वरती बघा तुम्हाला होल दिसतंय, एकतर तिथे सुद्धा आपण व्यवस्थित सेट करू शकतो दोरी वगैरे लावून असं. पण इकडे पूर्ण टाईल आहे किचनमध्ये तर मग म्हटलं खिळे पण काय ठोकाव आणि खिळ्याचं तर जाऊच द्या म्हटलं, ते डायरेक्टली चिपकवायचे असतात ते सुद्धा नको. तर मग मी यानेच ट्राय करून बघितलं. मला तरी धाकधूक होतीच मनामध्ये की हे पडेलच म्हणून. मग म्हटलं चला हे असं चिपकवलं तर काय होतं आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्याला हे करू शकतो. मग मी मेशोवरूनच ही सेलोटेप खूप दिवस अगोदर मागवली होती. हिचा मुहूर्तच निघत नव्हता. मग शेवटी ते डबल साइडेड जी सेलोटेप होती ती काढून टाकली. ही सुद्धा डबल साइडेड आहे पण ही एकदम जबरदस्त लागते बघा. म्हणजे तुम्ही नक्की घ्या. हे सगळ्यांची प्रोडक्टची लिंक ना मी खाली डिस्क्रिप्शनला सुद्धा देते आणि प्रोडक्ट टॅग सुद्धा करते. तर या पद्धतीने डबल साइडेड आहे बघा ते आणि व्यवस्थितरित्या लागते. म्हणजे मी फॅन चालू केला आणि जसं मी एकदा लावलं ना ते बिलकुलच निघालं नाही. आणि सेफर साईड थोडंसं जास्तच मोठी घेतली होती मी. या पद्धतीने काढून टाकायचं आणि स्टिक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता व्यवस्थित लागले, बिलकुल हलत वगैरे काहीच नाहीये. आणि पहिल्यापासून इच्छा होती की किचनमध्ये मस्त असं स्वतःचं किचन असलं किंवा स्वतःचं घर असलं की कसं मस्त असे वेगवेगळे लाईट्स आपण लावू शकतो, पीओपी करू शकतो. पण आपल्याला 50-60 पर्यंत फिरायचंच आहे आणि आपल्याला शेवटी गावाकडेच जायचंय. त्यामुळे म्हटलं आपल्याला भाड्याच्याच घरात राहायचंय. पण भाड्याच्या घरात सुद्धा आपण हाऊस करूनच घेऊयात. तर त्यासाठी मी ही सुद्धा मेशोवरून मागवली होती आणि मला खूप इच्छा होती की माझ्या किचनमध्ये असेल किंवा टीव्हीच्या मागे असं थोडंसं छान इफेक्ट दिसावा म्हणून मी एकच ऑर्डर केली आणि म्हटलं चला आता किचन काहीचं बिफोर असं दिसतं आहे. तर इथे सुद्धा मी ती सेलोटेप लावून घेतलेली आहे डबल साइडेड. त्याचे एकाचे 2 भाग केले. पहिले आम्हाला इझी केल्यानंतर ते कापायला थोडंसं गेलं, त्याचा ग्लूज निघत होता. पण यानेच आम्ही करतोय आणि त्याच्यावरती जी व्हाईटवाली आपली सेलोटेप असते ना साधीवाली ती लावली कारण किचन आहे, फोडणी दिली जाते. किचन मधला प्रत्येक वस्तू प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल जसं फ्रीज असेल, मोठे मिक्सर सगळं काही आपलं चिकट होतं. त्यामुळे मग मी तसं केलं आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. हे इथून इतकंच करायचं कारण की त्याला बघा हे कनेक्शन लागत होतं आणि खूप सुंदर दिसतंय. रात्री तर मला जेवण बनवण्याच्या वेळेस इतकं भारी वाटतंय की तुम्ही बघू शकता. खूप सुंदर लुक आलेला आहे. तसं किचन कसं साफ करायचं वगैरे सगळा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका. एकदम जबरदस्त असं आपला लुक आलेला आहे किचनला. काय निवते दाखव. हो ग, आता तुम्ही बघू शकता भरपूर पसारा इकडे झालेला आहे. पण यामधनं आपण काढलेलं यासाठी की यामधनं आता काही गोष्टी खराब झाल्या तर त्या टाकून द्यायच्यात. त्या पूर्ण चाकू ह्या बॉक्समध्ये ठेवूयात कारण बऱ्याचशा गोष्टी पण तिला मध्येच खेळायचं होतं तर मग मी स्टॉप केलं.
म्हटलं ठीक आहे, तिला खेळून घेऊयात आणि मग हे करूयात. आपली दिवाळीची साफसफाई तुम्ही बघितलं स्टार्ट झालेली आहे, हळूहळू आपण करतोय. तर त्या पद्धतीने चालू आहे सगळं. तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आहे मास्टर बेडरूमला, तर निर्वी इकडे खेळतीये खाली. तर म्हटलं चला आपण आता आज ही सुद्धा हातवात साफ करून घेऊयात, म्हणजे तिचं खेळणं सुद्धा होईल आणि माझी साफसफाई सुद्धा होईल. तर चला मंडळी, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय कर.